सो गुड इव्हनिंग एव्हरीवन. मस्त एनर्जी आहे, जबरदस्त वाईब आहे, मस्त वाटतंय. मुळात म्हणजे काय की इंडियातली ही आपण पहिली टुर्नामेंट करतोय जी बोट फिशिंग आहे. नक्कीच. तर त्याच्यामुळे त्याची एक्साइटमेंट लेवल तर हायच आहे आणि त्याचा आनंद आहे की आपण त्याचे एक छोटासा भाग आहोत पण, आणि सगळं खूप जवळनं बघता येतं. नक्कीच नक्कीच. तर आम्ही दुपारी आलेलो होतो आणि त्यावेळेला बरंच काही काम झालंय त्याच्या बॅकएंड मध्ये, भरपूर गोष्टी आहेत. आणि आता आपण काय करणार आहोत एक्झॅक्टली? आता ऍक्च्युली काय आहे की प्रत्येक जी टीम आहे त्याचा एक कॅप्टन असणार. कॅप्टन म्हणजे तो इकडचा स्थानिक जो मच्छीमार आहे, बरोबर, तो त्या जो बोट चालवणार आहे, Yes. बोटीचा जो तांडेल असेल, जो बोट चालवणार आहे, त्यालाच आपण कॅप्टन केलेलं आहे. कारण का इकडची जी भौगोलिक परिस्थिती आहे, ज्या ठिकाणी ही फिशिंग कॉम्पिटिशन आतमध्ये समुद्रामध्ये लाईट हाऊसकडे होणार आहे, तर ती कुठे दगड आहे, कुठे पाणी कमी आहे, वारा कसा असेल, लाटा कशा असतील, तर याची आणि कुठला कॅच तिकडे मिळू शकतो, तर कॅप्टनला त्या सगळ्या गोष्टी स्थानिक असल्यामुळे, माहिती असल्यामुळे त्याला कॅप्टन केलेलं आहे. बरोबर, म्हणजे पूर्ण बोटची जी स्ट्रॅटेजी, विनिंग स्ट्रॅटेजी आपण म्हणू. आणि ते आपण कसं ठेवलंय की ते आपण चिठ्ठ्या करून ठेवलंय. ओके. की कोणत्या टीमला कुठला कॅप्टन जाणार हे चिठ्ठ्यांवर डिसाईड होणार. येस. तर त्याची आता प्रोसिजर पुढे होईल. तिथे मागे, आमच्या मागे जी रूम आहे तिथे चिठ्ठ्या ऑलरेडी कट ऑफ चालू आहे आणि आम्ही त्याच्यात मस्तपैकी मजा करतोय, धमाल करतोय. तर आता उद्या सकाळची, आत्ताची एनर्जी तर एवढी आहे, पण उद्या सकाळची काय असणार आहे? नेक्स्ट लेवल. बघूया आता काय होतंय ते उद्या. चला. आशिष मेंगेला कॉल करणार. डिस्कशन रेकॉर्ड करायला सब टीम मेंबर कॉल करतो. आशिष मेंगे मला कॉल करता येत नाही, तू कॉल करणार आशिष मेंगे. मग इथेच ठेवायचं, लोक येणार. रोमिगा आपला तुम्हाला परमिशन देणार. रेड घ्या 5% रेड ऑफर किती आहे? इथे ऑफर किती आहे? 150. इथे ऑफर कितीची आहे? ते जेवढ्याला विकणार ना त्याच्यापेक्षा 100 रुपये कमीला इकडे मिळणार आहे. अरे जबरदस्त. हे विनू काय ऑफर देते की नाही? हे बघ, समोर 100 रुपये कमी. इथे मस्तपैकी ना हा टॅकल जे काय लागणार आहे ना आपल्याला रिक्सीसाठी, ते सगळं अरेंज केलं जातं दोन्ही ठिकाणी. बघाल तर बऱ्यापैकी सामान आहे, म्हणजे ऑलमोस्ट जेवढं लागतं सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आणि इथे आता थोड्या वेळ आता समोर तिथे जे आहे तिथे लॉटरी जी आहे ती चिठ्ठी उडवणार आहे आणि त्याच्यातनं आपण फायनल जे बोट्समध्ये काय अलोकेशन होते ती बघणार आहोत. तर ती असणार आहे. तर ती प्रोसेस लवकर सुरू होणार. ही ॲक्च्युली प्री डे आहे. आज एक दिवस आधी आपण आहोत, म्हणजे संध्याकाळची वेळ आहे. तर ॲक्च्युअल कॉम्पिटिशन उद्या सकाळी सुरू होणार आहे, पण तोपर्यंत ही सगळी धमाल जी काय आहे ना ती फील होणार आहे डेफिनेटली. आणि त्याच्या आधी पण जे झालेलं ते म्हणजे आपण जे गिफ्ट गुडी बॅग होते ते पॅक केलेले, त्या गोष्टी होत्या. तर त्या देखील आपण बघणार आहोत काय काय गोष्टी आहेत आपल्याकडे आज बघायला. आपली पूर्ण जी टीम आहे ती जबरदस्त मेहनतीने काम करते. हे जे समोर तुम्हाला दिसतात ना, हे सगळे टीम जर्सीज आहेत आणि टीम फ्लॅग्स आहेत, वेगवेगळे युनिक फ्लॅग्स आहेत. आणि प्रत्येक टीममध्ये 5 जण मॅक्सिमममध्ये आहेत आणि मिनिमम 3 जण. आणि हे आहेत गुडी बॅग्स, जे की लिटरली क्रेझी अमाऊंट ऑफ लुअर्स अँड टॅकल आहे याच्यामध्ये. त्याबरोबर पूर्ण घाई गडबड सगळी चालू आहे. आता थोडक्यात आपल्याकडे इथे चिठ्ठी आहे, पियुष आणि आय थिंक अभय आणि पूर्ण टीम बसलेली. आत्ता जस्ट मिस झाली आहे ती, पण आता लवकरच प्रोसेस सुरू होणार ती, म्हणजे चिठ्ठी ही वाटायला. राईट, मेन मुवमेंट. कॅप्टन मार्शल सगळं फायनल होणार आहे. येस. बघा, हा ही एनर्जी आणि हा फील तुम्हाला कसा वाटतोय नक्की कमेंट्समध्ये सांगा. अरे हे बघा, फर्स्ट कॅच. हे बघा वागळी, जबरदस्त. खतरनाक. काय म्हणतो विनू? काय म्हणणार? हाऊ डज इट फील टू बी युअर येस क्रेझी फिशिंग होणार? आपण मजा येणार हो ना, डेफिनेटली होणार आहे. आता तयारी चालू आहे. तयारी तर जोरदार आहे. विनूचा टॅकल स्टोअर पण तिथे एक छोटासा सेटअप केलेला आहे, भेटूया लवकरच. सो आपल्याबरोबर इथे आबा आहे. काय म्हणते, हाऊ इज द एनर्जी? कसं वाटलं? लागला की एनर्जी फक्त आमच्याकडे रॉड येतो. मग जबरदस्त. कसं वाटलं स्टिंगरे लँड करून? अरे बापरे, खूप दुखत होतं आणि चांगली साईज होती. मी जशी बोलत होते एकदमच रॉड खाली गेला. वाव, दॅट्स फन मॅन. अजून काढ आता. काढलं तिने 3 छोट्या जेटी. आज संध्याकाळपर्यंत काढणारच अजून भरपूर. 3 छोट्या जेटी पण लागल्या. हा, जर तुम्हाला छोटा मासा सबिकेवरनं काढायचं लाईव्ह बेट म्हणून वापरायचं तर तुम्हाला अलाउड आहे. तुम्ही छोटे मासे लाईव्ह बेट म्हणून वापरू शकता बिंदास. ठीक आहे, पण तो ॲज अ कॅच काउंट होणार नाही.
आणि लोकेशनची बाउंड्रीज आपण प्रत्येक कॅप्टनला तशी सांगितलेली आहे आणि ती तुम्ही तुमच्या गेम प्लॅनप्रमाणे त्या बाउंड्रीमध्ये कसेही करू शकता. कॅप्टनची हेल्प पण घेऊ शकता स्पॉट साठी जाण्यासाठी. कास्ट करताना पण काळजी घ्या, एकमेकांच्या कानावर घालू नका, कॉल देत कास्ट करा जर कोऑर्डिनेशन करा मध्ये समजा मोटिवेटचा काय प्रॉब्लेम झाला तर आपण आपल्याकडे दुसरी बोट आहे, दुसरी बोट आहे. दोन इंजिन पाहिजे, इंजिन पण चेंज होणार. इंजिन पण आहे बॅकअपला, कुठली बोट थांबणार नाही. ठीक आहे. जो पूर्ण एरिया आहे त्याच्यामध्ये 2 सपोर्ट बोट असणार, एक बोट इथे थांबलेली असणार, एक बोट तिथे थांबलेली. तो एरिया ती बोट कॅप्चर करेल, एक बोट ही बोट जी इथे आहे ती हा एरिया कॅप्चर करेल. तर त्यामुळे काही लागलं तर टेन्शन घेऊ नका, सगळं कोऑर्डिनेशन असणार आहे प्रॉपर. चला पहिली टीम. चला या कोणी टीमचा अबे चिट्टी उचल. काश ते भाग्य यावेळेस माझ्या कधीच नशिबात नसते. चला 22 किलोचा नरहरी निवाडकर. निवडकर कोण आहे? रोहितची बोट. रोहितची बोट ऑपोजिट आहे. कॅप्टन हा ओपनची टायटन. चला पहिला नंबर लागलेला आहे. मार्शल कार्ड मार्शल घ्या. हे कुठल्या टीमकडे? मार्शल कोण आहे? क्रिस्टन. मार्शल हे रोहित, तुमचे सगळे गुडी बॅग आणि फ्लॅग घे आणि फ्लॅग दादाकडे दे. पुढे कोण आहे? थांब ते गुरीत देऊया. सुनील राहुल. टीम कुठली आहे तुझ्या? ओपनची टायटन. ओपनची टायटन्स. तुझे कॅप्टन सुनील राहुल दादा मार्शल कार्ड राहुल आहेत ना? आहे ना. हा मार्शल अक्षय. तुमचं फ्लॅग जर्सी हे हे पिंटी तिथे साईन. चला पुढचा कोण आहे? संदीप हे जे कॅप्टन्स आहेत हे त्या बोटीनं पूर्णपणे मार्गदर्शन करणार की कुठल्या साईडला त्याने गेलं पाहिजे, काय स्ट्रॅटेजी ठेवली पाहिजे हे सगळं. तर क्रेझी एक्साइटमेंट आहे. बघा पूर्ण रशा गर्दी आहे सगळी आणि आता हळूहळू ही लोक ऑर्गनाईज होत चालली आहेत. आता आज संध्याकाळसाठी ही सगळ्यात इम्पॉर्टंट प्रोसेस आहे जी आता इथे संपते आहे लवकरच आणि मग डिरेक्टली आपण भेटणार ते म्हणजे उद्या आणि ॲक्च्युअल जो फिशिंग ट्रिप असणार आहे ती आपण तिथे स्टार्ट करू. हे थांब रे विनू, थांब, उघडू नको आता. उघड. आई शपथ. रेड मरीनच्या कॅप्टन 7 करोड धनंजय राऊत आणि मार्शल आहे मंदार जाधव. रोहन काढतोय ना हे मग फिशॉनसाठी काढतोय. फिशॉन टीम रोहन तुषार पुळे. अरे मग कुठली टीम रे? आला रे आला. अरे ते राहायला पण त्याच्याकडेच आहेत. पराग मंचेकर मार्शल फिशॉन. चिट्ट्या वगैरे लोकेशन झालेले आहेत ऑलरेडी. इथे अभि पण आहे आपल्याबरोबर. काय म्हणतो बाबा? मस्त एकदम सेट आहे सगळं उद्यासाठी तयार एकदम जोरदार. खतरनाक मजा आहे. धमाल आहे. मजा आहे ना बघायला बोटीमध्ये. उद्या चला नक्कीच. हे सगळे आता गुडी बॅग्स आहेत जे ऑलरेडी डिस्ट्रीब्यूट होतात इथे. जसा टीम मेंबर तिथून त्याची जर्सी आणि फ्लॅग घेतोय, बॅग घेतोय आणि प्रोसेस कंप्लीट होते इथे. मार्शल कुठे आहे? तुमचा मार्शल कुठे आहे? मी
बोट कॅप्टनला तुमचा फ्लॅग काढून द्या आणि लास्टला जा असेच असे या बाजूला गुडीज बॅग घ्या गुडीज बॅग आणि साइन करून घ्या लाईन क्लिअर करा नेक्स्ट कोण आहे सो मॉर्निंग रश गुड मॉर्निंग एव्हरीवन आणि इथे आपल्याबरोबर मालवणी लाईफ लक्की कांबळी आहे तर आता एक्साइटमेंट लेवल हाय एकदम. येस आता बघूया काय होतंय ते. आपल्याला फक्त आता थांबून वाट बघायची आहे. फर्स्ट टाइम असं आहे की आपण फिशिंग साठी न जाता फक्त हे सगळं बघणार आहोत आता. फुल एक्साइटमेंट असणार आहे. बघूया काय होतंय. तर ती धमाल आणि तो थ्रिल बघण्यासाठी ना नक्की स्टे ट्यून राहा. व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. आज भरपूर कॅचेस होणार आहेत कारण बऱ्याच बोटी आहेत. 12 बोटी आहेत टोटल. त्यात कुठे काहीही लागू शकतं. तर आत्ता तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टलाच काय वाटतंय काय लागणार नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि बघूया आता काय होतंय ते. चला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग विनू. अच्छा ब्रो काय करणार आता. स्टार्ट होणार आणि 1 तासात. ओके लेट्स सी. तू जर्सी मध्ये नाही आमच्यासारखं अजून. मी आता जस्ट उठलेला आहे आणि पाण्याचे बॉटल सगळे टाकलेले आहेत. आपण प्रत्येक बोटवर एक देतोय ना. होय आणि त्याच्याबरोबर एक गार्बेज बॅग पण देतो. होय. हा हे बघा किती मेहनत चालू आहे बघा. जी पहिलीच बोट आहे ना पहिली टीम ही सुटते इथून. बघूया आता हळूहळू करून सगळ्या टीम्स सुटायला चालू होणार आहेत तिथून. आणि आता बघाल ना तर पूर्ण काळोख आहे. आता जवळजवळ 5 वाजत आलेले आहेत आणि धमाल होणार आहे. काय म्हणतो बच्चा. काय मस्त. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय टीम. आमची टीमचं नाव आहे द फिन फायटर. तयार झालेले आहेत एकदम रेडी आहेत सगळे मोठे मासे लँड करायला. कॉम्पिटिशन कोण जिंकणार आहे. कॉम्पिटिशन बघूया. सगळे जिंकण्यासाठी चाललेत. आपण एक बेस्ट गेम आहे. पूर्ण एफर्ट्स टाकणार आहेत. जिंकायला पूर्ण प्रयत्न करणार आहोत. टार्गेट ग्रुपवरच असणार आपण. क्रेझी मजा येणार आहे. धमाल आहे. बघूया ह्यांचे पण शॉट्स आपल्याला बरेचसे भेटणार आहेत लवकरच बघायला या व्हिडिओमध्ये. क्रेझी. गुड लक टाईट लाईन्स. थँक्यू. तर सेकंड बोट आलेली आहे इथे. ही लोडिंगची आहे आणि आता पाणी नाश्ता वगैरे सगळं इथे लोड होणार आणि ऑर्गनायझर पुढे जाणार आहे ते घेऊन. मग तिथून डिस्ट्रीब्युशन सुरू होणार आहे. तर अजून बऱ्याचशा टीम बाकी आहेत ज्या हळूहळू आता कनेक्ट व्हायला लागतील बोटींबरोबर. बघूया. गणपती बाप्पा. आता काही बोटी आहेत जे नसतात ऑलरेडी बाहेर पडलेले आहेत आणि त्यांचा गेम इथे सुरू झालेला आहे. हे बघा लाईनी तिथे बाहेर पडतात आणि आपण काही रेडी होतात इथे. बोट लावले आडवी घाल ना. हा चालेल चालेल ओके. आता पहिली कॅच झालेली ऑलरेडी. बाराकुडा आहे. चांगली साईज आहे. तर बघूया आपल्याला त्याची फुटेज काय मिळाली ना त्याच्यामध्ये ॲड करूया. आणि आता आपण जातोय तिथे म्हणजे जास्तीत जास्त बोट असू शकतात तिथे. मोस्टली लाईट हाऊसकडे पुढे जाणार आहोत. येस कडक कडक जाईल कडक जाईल. खतरनाक. चला इथे नाश्ता सप्लाय आलेला आहे.
चला थँक्यू. तर आता ना पेट पूजा करून घ्यायची आहे, कारण डिप्सीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम तेच आहे की भरपूर खाऊन घेणं आणि पाणी पित राहणं. तर आता आपण बघूया पुढे जायचं आहे आणि बऱ्याचशा टीम्स गेल्या आहेत. आपण सगळ्या कवर करायचा प्रयत्न करणार, पण जास्ती आपण कॉम्पिटिशन जवळ जाऊ नाही शकत आहे कारण त्यांचा गेम सुरू आहे आता हळूहळू. तर मला वाटतं जसं ऊन जसं चालू होणार आहे तसं हळू गेम सुरू होणार आहे डेफिनेटली. स्टे ट्यून राहा, मजा येणार आहे, खूप मजा आहे. आता इथे आपण बॅकअपसाठी आलेलो आहोत. आपला मित्र इथे रिटर्न करतोय आणि ह्या लोकांना स्ट्राईक झालेत, क्रेझी स्ट्राईक झालेत म्हणतायत. 3 मोठे स्ट्राईक, एक मॅडमला हां त्यांना 2. ओके नाईस. ही इज अ सिनियर मोस्ट पार्टिसिपेंट. हां ही इज अ सिनियर मोस्ट पार्टिसिपेंट ऑफ द टूर्नामेंट. व्हेरी नाईस. मॅडम इज ओनली लेडी पार्टिसिपेंट. नाईस. Amazing backdrop, amazing islands, amazing rocks, amazing waters, and amazing arrangements. Superb. Just now, one boat came and they organized breakfast for us. It's really awesome. It's really awesome. They're very caring and all. Hope we catch a big one. Good luck. चला काढा काहीतरी जबरदस्त. आहे ना, मासा आहे ना. चला फायनली पहिला मासा इथे झालेला आहे, लागलेला आहे. पहिला म्हणजे आपल्या कॅमेरामध्ये पहिला. बोटीत ऑलरेडी पहिले मासे बरेच पडले. हा दाखवा दाखवा मासा दाखवा. हा हा बघा कोकर आधी येलो फिन ट्रिवेली. चला बंद करून टाका, बंद कर. तर आमच्या होड्यात देवा दे का, आम्ही भाजून तुमका परत देतो. जबरदस्त. हा ट्रिगर आहे ना, चांगलं आहे. बरं आम्ही 7-8 बोटी फिरून आलोय आता. एकच पण मासा. हा लागला 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 लागला. मासा आहे, मासा आहे, मासा लागले. लाईव्ह लाईव्ह लाईव्ह. नाही रमण जवळ नाही, आपण सगळे एका बाजूला जाऊ नका. हा मोठा आहे, मोठा पफर. व्हेरायटी रे पुरी, फुल व्हेरायटी आहे. सोडू नको, इकडे दे, नंतर रिलीज करा करू असाल तर. काय सोडणार ते. केंड केंड गावलो केंड. दादा या ओढीत टाकते का. टफ हा कॉम्पिटिशन, एकदम टफ चालली आहे. नको नको थांब. मस्त मस्त ट्रिवेली आहे ती. कोकर कोकरच आहे. काय रे. ओ हो कडक, एक नंबर, जबरदस्त. जवळ येतो थांबा. फिश ऑन.
डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहोत तिथे आणि बराचसा प्रवास आहे, बराचशी एक्साइटमेंट आहे. पण आपल्याला बोटीने प्रत्येकाकडे जाणं तेवढं शक्य नव्हतं. बरेचसे लोक पार्टिसिपेंट खूप लांब लांब होते. तर पण त्यासोबतच जी आलेली फुटेज आहे जी तुम्ही बघताय किंवा बघणार आहात ती कशी वाटते नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि लवकरच आपण आता थोडं फ्रेश होऊन ना हे जे फ्लॅग्स आहेत ह्याच्यातनं आता एंट्री आणि तिथे प्राईज डिस्ट्रीब्युशन आणि जो फायनल विनर कोण असणार आहे हे आपल्याला समजणार आहे. तर ते सगळं जाणून घेण्यासाठी नक्की स्टे ट्यून राहा. क्रेझी होणार आहे, डेफिनेटली क्रेझी. कारण नंतर इथे जर लँड करणार आहेत मासे माईट बी इथे कुठेतरी असतील आणि आपल्याला बघायला मिळतील आजची पूर्ण कॅच काय आहे क्रेझी. कारण 12 बोटी आत गेलेत, डेफिनेटली काहीतरी आवाज होणार आहे. लेट्स सी. सो आपण ऑलरेडी आलेलो होतो, तुम्हाला बोललो की आपण भेटूया आणि बघूया आपल्याकडे आज आता काय काय तयारी झालेली आहे. तर माझ्या मागे बघाल तर पूर्ण फ्लॅग्स लागलेले आहेत मस्तपैकी आणि एक प्रॉपर स्पोर्ट्स जो एन्थुझियाझम असतो किंवा जो स्पिरिट असतो तो आपल्याला बघायला मिळतो आहे. त्यासोबतच आता झालं असं की स्टार्टिंगला आपण जेव्हा निघत होतो तेव्हा काही कंडिशन्समुळे किंवा कशामुळे आपण ना टायमिंग एक्सटेंड केलेला होतो. त्याच्यामुळे बॅनर्स आहेत आणि हे खरंच एक एक्साइटमेंट आहे कोकणात आपल्या. ही पहिल्यांदा ही फिशिंग टुर्नामेंट जी अरेंज होते आणि KX यांनी भरपूर मेहनत पण केली त्यासाठी. तर आता संध्याकाळचा जो माहोल असणार नाही ते पूर्णपणे रश असणार आहे, सगळे पार्टिसिपेंट आणि पूर्णपणे एक एनर्जेटिक आणि स्पोर्टी एन्व्हायरमेंट इथे डेफिनेटली बघायला मिळणार. तर हा व्ह्यू आणि बोट्स येताना इथून भेटूया आणि बघूया काय होतं ते. चला पहिली टीम आलेली आहे, टीम आहे फिश हंटर्स. पहिल्या बोटीला काय प्राईज आहे का? काय म्हणतो नंतर काय झालं? नंतर काय झालंय? नंतरचा आता शेवटचा जो गेम झाला तो खूप चांगला गेम झाला. तो म्हणजे पराग दादाच्या बोटीवर घोबरा आहे, मोठी साईज आहे आणि बिग साईज घोबरा आहे. आता लँड केल्यावरच कळेल. आता ज्या बोटी येतील त्यांना आपले मासे बोटीतच ठेवायचे, बरोबर. वेविंग मशीनवर नंतर एकत्र स्केल करून मध्ये रिझल्ट डिक्लेअर होणार. फर्स्ट कॅच. चला मुराद भाई, कैच आपके बोट में ही रखो, बाद में वेविंग. ही जबरदस्त वाले कॅच झालेत, आम्ही यांचे बघितलेत स्वतः. सगळ्या बोटी आलेल्या आहेत काय रे? किती बाकी आहेत? हां, अजून थोड्या बाकी बोटी. त्यांना जो शेवटचा कॅच होता तो चांगला होता त्याच्यामुळे त्यांना लेट का झाला. कॅच त्यांना निघताना एंडला लागला एकदम, टाइम संपता आणि मग तो लँड करेपर्यंत. ओके, वजन आहे रे. कोण आहे विनर? कोण आहे? आतली खबर आहे. हां, काय नाही अजिबात नाही. विनर पाणी घेऊन सांगतो.
एक्साइटिंग अशी KXAची आपली डीप सी फिशिंग टुर्नामेंट जी की क्रेझी होती. विनर्सना खूप जास्ती कॉंग्रॅच्युलेशन्स आणि ज्यांना नाही लागलं त्यांच्यासाठी पण डेफिनेटली एक्सपिरियन्स तर असणारच आहे. पण आज तुम्हाला ही कॉम्पिटिशन कशी वाटली आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि जर तुम्ही फिशिंगमध्ये असाल, ॲडव्हेंचर तुम्हाला आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा धमाल एका फिशिंग आणि ॲडव्हेंचर्स व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा.